ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा JBN महाराष्ट्र। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबाबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या कथित आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ जळगाव शहरात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटतर्फे काँग्रेस भवनाबाहेर आंदोलन करण्यात आले। या आंदोलनाद्वारे हर्षवर्धन सपकाळ यांनी 24 तासांच्या आत जाहीर माफी मागावी, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा देण्यात आला। या आंदोलनात माजी मंत्री गुलाबराव देवकर, जिल्हाध्यक्ष संजय पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। आंदोलनादरम्यान घोषणाबाजी करत सपकाळ यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवण्यात आला। दरम्यान आंदोलनासाठी आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचे काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी गुलाब पुष्प देऊन स्वागत केले। या घटनेमुळे काही काळ वेगळेच राजकीय चित्र पाहायला मिळाले। यावर काँग्रेसकडून हे आंदोलनाला पाठिंबा नसून आलेल्या पाहुण्यांचे स्वागत आहे अशी भूमिका मांडण्यात आली। मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी काँग्रेसवर टीका करत एकीकडे फुले देऊन स्वागत करायचे आणि दुसरीकडे महिलांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करायचे ही काँग्रेसची दुटप्पी भूमिका आहे असा आरोप केला। या आंदोलनानंतर दोन्ही पक्षांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू असून जळगावातील राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। आंधी है महाराष्ट्र की दुर्गा है, गूंगी नहीं आंधी है महाराष्ट्र की दुर्गा है, गूंगी नहीं आंधी है महाराष्ट्र की दुर्गा है। धिक्कार असो धिक्कार असो धिक्कार असो धिक्कार असो धिक्कार असो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सुनेत्रा वहिनी तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। सुनेत्रा वहिनी तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। काँग्रेस पक्षाचा काँग्रेस पक्षाचा हर्षवर्धन सपकाळाचा हर्षवर्धन सपकाळाचा सुनेत्रा वहिनी पवार तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। सुनेत्रा वहिनी पवार तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। नारी के सम्मान में राष्ट्रवादी मैदान में, नारी के सम्मान में राष्ट्रवादी मैदान। कांग्रेस पक्षाचा अमर रहे अजित दादा, अमर रहे अजित दादा, अमर रहे अजित दादा, अमर रहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पहिला विरोधी काँग्रेस सरकारचा पहिला विरोधी काँग्रेस सरकारचा सुनेत्रा ताई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। सुनेत्रा ताई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ। हर्षवर्धन सपकाळांनी जे सुनेत्रा ताईंच्या बद्दल वाचाळ वक्तव्य केलं त्याचा निषेध म्हणून आम्ही या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं निषेध करण्याच्यासाठी उपस्थित झालेलो आहोत आणि काँग्रेस पक्षाचा धिक्कार आम्ही या ठिकाणी करतोय। काँग्रेसने या ठिकाणी फुलं दिलेले आपल्याला हर्षवर्धन सपकाळांचे काय वाटते तुम्हाला? ते वक्तव्य जे केले त्यांनी काय मागणी असणार आपल्याला? हर्षवर्धन सपकाळ हे काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत, त्यांना ही भाषा शोभत नाही। अजितदादांना जाऊन 6 महिनेसुद्धा झालेले नाहीत, इतका मोठा दुःखाचा डोंगर हा पवार कुटुंबावरती सुनेत्राताईंवरती त्या ठिकाणी उभा राहिलेला आहे। सहानुभूती दाखवण्याच्या ऐवजी अशा वाचाळ स्टेटमेंटमधून त्यांनी त्यांचा अवमान केलेला आहे। याचं मोठं दुःख किंवा ही भूमिका जी आहे काँग्रेसची ही जनतेला अजिबात पसंत झालेली नाही आहे। अनेक ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं राज्यातून मोठ्या प्रमाणामध्ये निषेध केला जातो आहे। काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते इथं फुलं घेऊन आले। एका बाजूला तुम्ही तुमचे प्रदेशाध्यक्ष उद्धटपणाची भाषा वापरतात। महिला म्हणून ज्या पक्षाच्या राज्याच्या उपमुख्यमंत्री आहेत सुनेत्राताई, महिलांचा किती आदर करतो आपण काँग्रेस पक्ष याच्यामध्येच त्यांच्या स्टेटमेंटच्या माध्यमातून दिसतंय। एका बाजूला महिलांच्याबद्दल आदर दाखवायचा आणि दुसऱ्या बाजूला महिलांच्याबद्दल वेगळ्या भाषेतून बोलायचं, ही काँग्रेसची दुटप्पी भूमिका या ठिकाणी दिसते आहे। आणि जे काही स्टेटमेंट त्यांनी सुनेत्राताईंच्याबद्दल केलं
त्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं तीव्र निषेध आम्ही करतो आहोत. त्यांनी पक्षाची सुनेत्राताईंची माफी मागितली पाहिजे अशा भावना आमच्या सर्वांच्या या ठिकाणी आहेत. काँग्रेस भवनासमोर तुम्ही आंदोलन केलेलं आहे. एका बाजूला आमच्या वहिनी साहेबांना पहाडा एवढं दुःख झालेलं आहे. पहाडासारखा नेता, महाराष्ट्राचा सर्वांना हवा असणार वाटणारा नेता आमचे अजितदादा जाऊन 6 महिने झाले नाही. खाली करा. एका बाजूला महाराष्ट्र सांभाळणारा निघालेल्या आमच्या दुर्गा आदरणीय वहिनी साहेब यांच्यावर काँग्रेस पक्षाने असे आरोप करणे, अपमानास्पद त्यांच्याबद्दल बोलणे हे अतिशय महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारं कृत्य नाही आहे. त्यामुळे आमची पहिली मागणी आहे, 24 तासाच्या आत हर्षवर्धन सपकाळ यांनी जाहीर माफी मागावी, तरच हे आंदोलन आमचं शांत राहील. हे आंदोलन आमचं तीव्र करणार आहोत आम्ही.